समर्थ काय करतो? शेंगुळे. बापरे, तुला शेंगुळे बनायला येतात? हे काय? मला हेल्प करू लागतो? हा. छान करतोस रे बाबा तू. तुला आवडते तर हा. खायला का करायला बनायला? बनायला आवडतात. हा. मी इतके शेंगुळे केले ते बघ. बघा, माझा मुलगा 4 वर्षाचा आहे आणि मी शेंगूळ बनवत होते. मला म्हणतोय, मम्मी मी तुला हेल्प करू लागतो. बघा किती छान शेंगुळे केलेत त्याने. खूप नाजूक 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 छानसे केले. तर त्यानेच केलेत बघा एवढे. हा किती सुंदर सुंदर येतं. हे एवढं पीठ राहिलं आहे. त्याच्यामध्ये मी ना जिरं घातलेत, लसूण घातलाय, बराचसा लसूण घातलाय, बरेचसे लसूण घातलाय, हिरवी मिरची टाकली, कोथिंबीर टाकलेत, जिरं टाकलेत, नमक टाकली, ओवा टाकलाय आणि नुसतं याचं गव्हाचं पीठ आहे. त्याच्यामध्ये मी एकदम घट्ट मळीलं आहे बघा. आणि त्याला आता आपल्याला आहे ना जिऱ्याची फोडणी द्यायची. कढईमध्ये बरंचसं पाणी ठेवायचं, 1-1.5 तांब्याच्या अंदाजाने. त्याला उकळी आली का हे त्याच्यामध्ये टाकायचे बघा. आणि ते चांगले उकळून घेतले ना मस्त, मग ते लगेच आपल्याला त्याची फराळ करायची बघा. दुपारी गुड आफ्टरनूनला मी केलेत हे दुपारी खायला गरम गरम. आणि ह्यो माझा मुलगा आहे 4 वर्षाचा. ह्यो मला म्हटलोय मी तुला हेल्प करू लागतोय. तू केले एवढे? बापरे, मला कोणत्या पण याच्यामध्ये आहे ना काही जर करायला लागले ना, मम्मी मी तुला हेल्प करू लागतो. मी त्याला करून देत नाही तरी हट्ट करतो. हा बघा पळपट आहे. पळपटवरच त्याने असे केलेत बघा. आणि मी असं मस्त बसले त्याचे बघत. बघा किती सुंदर येतं बघा. एवढ्या कमी वयामध्ये त्याला एवढी आवड आहे ना कशाची पण करायची. मोठा झालं तर टेन्शनच नाही. मग काय, आवडलं सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि खूपच कौतुक लागतं बरं का लहान बाळांनी एवढं केलेलं. नमस्कार.